रायगडावरील कार्यक्रमाच्या वेळी खासदार उदयनराजेंच्या भाषणानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण होणार होतं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या आग्रहानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली, पण दादांचं मात्र भाषण तरीही झालं नाही। आता या घटनेचा राजकीय अर्थ काय होतो अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून गेले अनेक महिने वाद सुरू आहे। अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि हा दौरा सुरू असतानाच हा वाद सुटेल अशी चर्चा होती। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, त्यामुळे मूळ कार्यक्रमामध्ये बदल करत एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी म्हणजे नेमकं नक्की काय असा देखील आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, नेमके आता कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये सुद्धा बदल करण्यात आले, नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघायचं आता? एकूणच संपूर्ण हा जर का गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा पाहायचा तर अतिशय काटेकोर आपल्याला वेळेच्या संदर्भात पाहायला मिळालेला आहे। एकूण अतिशय कमी वेळामध्ये अमित शहा इथं येऊन आता सध्याला आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत। पाचडवरून ते आता सध्या जे सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे तिकडे जाताना पाहायला मिळतील। मात्र या सगळ्यामध्ये जर जो मुख्य कार्यक्रम पाहायचा तर मुख्य कार्यक्रमामध्ये कुठंतरी अमित शहा यांचं जे भाषण होतं त्या अगोदर उदयनराजे हे आपल्याला बोलताना पाहायला मिळालेले होते आणि उदयनराजे यांच्यानंतर मुख्यमंत्री थेट बोलणार होते। मात्र मुख्यमंत्र्यांचं भाषणाच्या वेळीच मुख्यमंत्र्यांकडनं कुठंतरी आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आग्रह होताना पाहायला मिळाला आणि एकनाथ शिंदे यांच्याकडनं भाषण होताना दिसलं। एकूणच याचे राजकीय अर्थ देखील आपल्याला निघताना पाहायला मिळत आहेत। जर रायगडच्या पालकमंत्री संदर्भात पाहायचं तर कुठंतरी अजित पवार गट असेल किंवा मग एकनाथ शिंदे यांचे आमदार असतील हे कुठंतरी आपल्याला आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत। एकूण आदित्य तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं होतं, त्यानंतर नाव मागे घ्यावं लागलं होतं आणि त्यानंतर या संदर्भात अनेकदा चर्चा रंगताना पाहायला मिळाली। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात तोडगा कुठेही निघालेला नाही आणि त्यामुळेच कुठंतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं या भाषणाद्वारे झाला आहे का असे देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं अनेकदा अशा प्रकारे मध्यस्थी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळाली, मात्र या संदर्भात तोडगा कुठेतरी निघत नाही आणि त्यामुळेच हा सगळा जो वाद आहे तो आपल्याला गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नेमका या सगळ्या घटनेच्या द्वारे अजित पवार यांचं भाषण आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। याद्वारे कुठेतरी राजकीय एकूण पालकमंत्री पदासंदर्भात जर पाहायचं तर राजकीय कुरघोडी होण्याचा प्रयत्न होतोय का असे देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय काय पुढे येतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।